बारामतीमध्ये उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू केलेली आहे। विशेषतः बुलेट सायलेन्सरवर बेकायदेशीर बदल करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। शहरातील भागांमध्ये ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 111 बुलेट वाहनांच्या बदललेल्या सायलेन्सरवर कारवाई झालेली आहे। पुण्यातील धनकवाडी आंबेगाव पठार भागामध्ये 2 तरुणांनी वाहनांची तोडफोड केली। तोडफोडीमध्ये रिक्षा आणि इतर वाहनांचं नुकसान झालं। 2 अज्ञात तरुणांनी परिसरात येत शिवीगाळ आणि दगडफेक केली। गाड्यांचं नुकसान केलेलं आहे। दरम्यान या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पोलिसांकडून यांचा अधिक तपास सुरू आहे। पुण्यामध्ये 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या घराजवळ राहत असलेल्या तरुणानं स्वच्छतागृहात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला। पुण्यातील कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली। या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिलानगर पुणे महामार्गावर एसटी बसनं अचानक पेट घेतला। चास कामरगाव घाट परिसरातून जात असताना बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघाला। चालकाच्या लक्षात येताच त्यानं प्रवाशाला खाली उतरवलं, त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचलेत। पुण्यामध्ये कात्रज नवलेपूल रस्त्यावर अपघात झालेला आहे। त्यामध्ये बाईकस्वार महिलेचा मृत्यू झालाय। लहुबाई वाघमारे असं मृत महिलेचं नाव असून अपघातामध्ये ती जखमी झाला। या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी टेम्पो चालक निलेशला अटक केलेली आहे। ते पडल्यानंतर मग त्यांनी तिथं जाऊन थांबवलं। आता एक काम करा, तुम्हाला टेम्पोला थांबला होता ना, पुढे थांबा।